नमस्कार, आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 28 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात 35 कोटींच्या विमा फसवणुकीचा बनाव उघडकीस आणणारे ॲडव्होकेट सुनील तेली यांच्या कार्याची पोलीस विभागातर्फे प्रशंसा। गडिंग्लज न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचा न्यायालयीन युक्तिवाद कौतुकास्पद ठरला। आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात महत्त्वाची भूमिका। डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न। सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री रोहिणी पराडकर यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान। सिने अभिनेते आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा। व्यथा संपता संपेनात शेतकऱ्यांच्या, कधी शेतात आग तर कधी हत्ती बिबट्या गव्यांचा धुडगूस, प्रशासनही झाले बेहाल। चंदगड तालुक्यातील तुडये इथं आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न। विकासाच्या 400 पानांचं पुस्तक पूर्ण होईल तेव्हाच माझा विकास पूर्ण होईल, आमदार पाटील। काजू, रताळी, गुळ आणि गावठी कोंबडीसाठी प्रकल्प, पर्यटनाच्या विकासाला विशेष प्राधान्य। रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव आयोजित स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गडिंग्लज संघाची बाजी। गोष्ट तिच्या ड्रायव्हिंगची, लघुकथेच्या अभिवाचनानं मिळवलं विजेतेपद। उर्मिला कदम यांना उत्कृष्ट अभिवाचक पुरस्कार। अंतिम फेरीसाठी गडिंग्लज संघ पात्र। गिजवणे हायस्कूलमध्ये 15 आणि 16 वर्षाखालील मुला-मुलींसाठी स्पर्धेचं आयोजन। राष्ट्रीय खेळाडू अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। फुटबॉलला प्रोत्साहन आणि ग्रामीण खेळाडूंसाठी नवी संधी। आणि चंदगड तालुक्यातील गुळंब इथं खड्ड्यात अडकलेल्या गव्याची सुखरूप सुटका। वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ट्रॅक्टर आणि ग्रामस्थांच्या मदतीनं गव्याला दिलं जीवदान। परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।